भाजप आमदार चित्रा वाघ यांनी घेतली राज आणि शर्मिला ठाकरेंची भेट। नारी शक्ती अधिनियम विधेयकावर झाली चर्चा। राज ठाकरेंनी मिस कॉल देऊन विधेयकाला दिला पाठिंबा। रायगडच्या माणगावमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते 3 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। वाढत्या शहराला नागरी सुविधा कमी पडू देणार नाही, खासदार सुनील तटकरेंचा माणगावकरांना शब्द। जळगावात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याचे दर 1,56,000वर तर चांदी 2,59,000 रुपये किलोवर। नवी मुंबईतील नेरूळ खाडी किनारी 2 एकर जागेवर उभारलं अनधिकृत फुटबॉल टर्फ। फुटबॉल टर्फसाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती। टर्फसाठी लावण्यात आलेल्या उंच जाळीमुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या जीवाला धोका। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कृषी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यानं लोकांची गैरसोय। 3 मजल्यांच्या पायऱ्या चढल्यानं 75 वर्षीय वृद्ध महिला अस्वस्थ। इमारतीतील लिफ्ट तातडीनं सुधारण्याची लोकांची मागणी। रायगडवरील 59 सीसीटीव्ही कॅमेरे बंद। जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाला दिले कॅमेरे दुरुस्त करण्याचे आदेश। येत्या 3 दिवसात बंद कॅमेरे सुरू करण्यात येणार, पुरातत्व विभागाची माहिती। माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर बंदी। पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल। पर्यटक रेनकोटचा वापर झाल्यानंतर दऱ्याखोऱ्यांमध्ये फेकत असल्यामुळे निर्णय। वाशिममध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे। शहरातील अनेक वर्दळीच्या परिसरात शुकशुकाट। गरज असल्यास बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबारच्या शहादा शहरातील मोहिदा वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादीचे युवा नेते आजपासून बारामती दौऱ्यावर। नियोजित बैठकांपूर्वी जय पवारांकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। जय पवार संध्याकाळी बाबासाहेबांच्या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं अनुयायांची वंदनेला उपस्थिती। नांदेडमध्ये फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढली अनोखी मिरवणूक। बंजारा नृत्य, आदिवासी समुदायासह तारपा नृत्य ठरलं मिरवणुकीचं आकर्षण। छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेट परिसरात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, भागवत कराड आणि अंबादास दानवेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। जळगाव शहरात बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानातील कलमांच्या आधारे साकारलं चित्र। डॉक्टर दिनेश गुप्ता, आनंदश्री यांच्याकडून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त अनोखी चित्रकृती सादर। अमरावतीच्या परतवाडामध्ये एका तरुणानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार केले। आरोपी अयान अहमदवर 21 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतराच्या प्रकरणी कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्याची एसआयटीकडून चौकशी। संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती संघटनांकडून फंडिंग होत होतं का याचा एसआयटीकडून तपास। नाशिकच्या टीसीएस प्रकरणाची सखोल चौकशी सुरू। कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे, तिथे लक्ष देणं गरजेचं, खासदार मेधार कुलकर्णींचं वक्तव्य। समता पतसंस्थेत खाती उघडण्यासाठी खरातनं खोट्या सह्या केल्याची सूत्रांची माहिती। पॅन कार्डवर असणाऱ्या खात्यांच्या खोट्या सह्या करण्यासाठी खरातकडून वापर। 56 पैकी 35 खात्यांच्या चौकशीत जवळपास 90% सह्या या पॅन कार्डवरील असल्याची माहिती। बंधू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांना महिला अत्याचार प्रकरणातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करायचा असल्यानं कोर्टाचा निर्णय। बंधू अशोक खरात प्रकरणात अनेक सत्ताधारी पक्षातील लोकांशी संबंधित अनेकांची नावं समोर येतात, त्यामुळे बंधू अशोक खरातचा एन्काउंटर करतील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा मोठा दावा। खासदार सुप्रिया सुळेंच्या अशोक खरातच्या एन्काउंटरबाबत प्रणिती शिंदेंनी केलेल्या दाव्यात प्रतिक्रिया। प्रणिती शिंदे लोकप्रतिनिधी। खरात प्रकरणात त्यांनी आरोप केला म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल, याचा तपास करण्याची मागणी। खरात याच्या मालमत्तावर ईडीची टाच। खरातनं व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची फसवणूक करून लाटलेली मर्सिडीज गाडी ईडीकडून जप्त। अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल अशी भीती खरातनं व्यावसायिकाला घातली होती।
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून नाशिक पोलीस अधीक्षक दत्ता कराळेंचा व्हिडिओ पोस्ट। बंधू खरातच्या कार्यक्रमाला भाषण आणि खरातला 18 वेळेला कॉल केल्याचा कराळेंवर आरोप। त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला आणि गोटीराम टेहरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना एजंट पकडतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात असा आरोप केला होता। पुण्यातील विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई। एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक। आरोपींकडून 26,11,000 किमतीचं मेफोड्रेट जप्त। नाशिकच्या सटाणा तालुक्यात नामपूर ग्रामपंचायतीसमोर अतिक्रमणाविरोधात उपोषण। शिवनेरी कॉलनीतील रस्त्यावर झालेलं अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा शिंदेंचं उपोषण। झारखंडच्या रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बोकारो जिल्ह्यातील 28 पोलिसांचं निलंबन। 9 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षीय मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर कारवाई। सांगलीच्या विटाजवळ कारवेतमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कामगाराची हत्या। बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपीनं परप्रांतीय तरुणाच्या छातीवर चाकूनं वार करत हत्या केली। नागपूरच्या वडधामना परिसरात श्रीकृष्ण नगरमध्ये दिव्यांग वृद्धाची हत्या। चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका व्यक्तीनं हत्या केल्याची माहिती। कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलावर अपघातानंतरही जीवघेणा प्रवास सुरूच। कालच सिमेंट मिक्सरच्या ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र त्यानंतरही कल्याण स्टेशन परिसरातून जास्त प्रवासी घेऊन टॅक्सी चालकांचा जीवघेणा प्रवास सुरूच। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात। विनेश चांडाळ यांना दिल्लीतून ईडीनं घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार अभियानाचं काम हे आयपॅक पाहत आहेत। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। खाण मालकांकडून पैसे मागितल्याचा प्रमोद गायकवाड यांच्यावर आरोप। त्या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर। जळगावच्या चोपडा तालुक्यात वाढत्या गो तस्करी विरोधात भाजपचा मोर्चा। गो तस्करांना सोडून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप करत गोरक्षकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। झारखंडच्या रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बोकारो जिल्ह्यातील 28 पोलिसांचं निलंबन। कोल्हापूरच्या पिंपळगावमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना 12 तासात अटक। सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण। आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवर सादर केलं। शहरी नक्षलवाद्यांकडून आदिवासी विद्यार्थ्यांची माथी भडकवली जात आहेत। मंत्री आशिष जयस्वाल यांचा आरोप। तर शासकीय विश्रामगृहातील नक्षलवादी हिडमाच्या उदात्तीकरणाची चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया। अमेरिका इराण पुन्हा चर्चेसाठी आमनेसामने येण्याची शक्यता। पाकिस्तानसह तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थीसाठी पुढे। शस्त्रसंधी संपण्यापूर्वीच होऊ शकते चर्चेची दुसरी फेरी। संयुक्त राष्ट्रांकडूनही पुन्हा चर्चा करावी असा दोन्ही देशांना आग्रह। अमेरिका इराणमध्ये 16 एप्रिलला चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता। इस्लामाबाद किंवा जिनेवामध्ये या चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते। इराण आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची फोनवरून बातचीत। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांच्यात युद्ध थांबवण्याबाबत फोनवरून चर्चा। शांतीवार्ता पुढे चालू ठेवण्यासाठी इराणची नवी मागणी। सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारीन, जॉर्डन या अमेरिकेला साथ देणाऱ्या 5 देशांनी नुकसान भरपाई द्यावी, इराणची मागणी। अमेरिकन नौदलाची पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात नाकेबंदी। इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल अडवणार। समुद्रधुनीतून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचा मार्गही रोखला जाणार। हॉर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावर इराण ठाम। हॉर्मुझ समुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या चीनच्या 2 जहाजांनी मार्ग बदलला। मरीन ट्रॅफिक या कंपनीनं एक्सपोर्ट करून दिली माहिती। आखाती युद्धात चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी। इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, तेव्हा हॉर्मुझची आमची जहाजं अडवू नका। आमची जहाजं टँकर हॉर्मुझमधून येत जात राहतील, चीननं ठणकावलं। राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंदर यांना बीसीसीआयची नोटीस। सामन्याच्या दरम्यान मोबाईल वापरून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस।